या दुर्वा तुम्ही ओळखल्याच असतील. दुर्वा हे आता उन्हाळ्यातलं अतिशय उत्तम औषध आहे. ज्यांना ज्यांना उन्हाळ्याचा त्रास होतो, उन्हामुळे त्रास होतो किंवा उन्हाळ्यामध्ये तळहात तळपायांची आग होते, अंगातनं वाफा निघतात असं वाटतं, अंगाची लाही लाही होते, त्यांनी रोज सकाळी दुर्वांचा रस घ्यावा. त्यांना हे सगळे आजार दुर्वांचा रस घेतल्याने नक्की कमी होतील. ज्यांना उन्हाळ्यात नाकातनं रक्त यायचा म्हणजे घोळणा फुटायचा त्रास होतो, त्यांनी दुर्वांच्या पानांचा रस जर नाकात 2-2 थेंब घातला तरी सुद्धा हा त्रास लगेच कमी होतो. त्यानंतर उन्हाळ्यात जे बोटांच्या मध्ये मध्ये त्वचा फाटून त्रास होतो, त्याच्यावर दुर्वांच्या पानांचा लेप लावला जातो, तो त्रास त्यांनी बरा होतो. ज्यांना लघवी करताना आग होतीये किंवा उन्हाळी लागतीये, त्यांना सुद्धा ह्या दुर्वांच्या रसाचा खूप छान उपयोग होतो. दुर्वांचा एक विलक्षण गुण असा आहे की दुर्वांची मुळं जी आहेत ती नेहमी ओली राहतात. म्हणजे बाहेर दुष्काळ जरी पडला तरी सुद्धा दुर्वांची मुळं ओली राहतात आणि त्याच्यामुळे जेव्हा दुष्काळामध्ये गुरांना घालायला चारा मिळत नाही तेव्हा जमिनी खणून दुर्वांची मुळं त्यांना खायला घातली जातात. दुर्वा या प्रजास्थापन आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांना इन्फर्टिलिटी आहे किंवा ज्यांना वारंवार अबॉर्शन्सचा त्रास आहे त्याच्यामध्ये दुर्वा खूप छान काम करतात. त्याचबरोबर ज्यांना खूप जास्त ब्लिडिंग होतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण दुर्वांचा रस किंवा दुर्वांचा कल्प किंवा दुर्वांच्या रसाचं बनवलेलं तूप असं वापरतो. अशा अतिशय थंड असणारा या दुर्वांचा रस तुमच्या आहारात उन्हाळ्यात नक्की ठेवा.